पहिल्या मोटरसायकलशी रिलेटेड खूप आठवणी असतात. म्हणजे या मोटरसायकलवर आपल्या आवडत्या व्यक्तीला घेऊन लांब फिरायला जाणं, पावसामधली राईड, एखाद्या मित्राशी लावलेली शर्यत. आयुष्यामध्ये कितीही गाड्या नंतर घेतल्या तरी ही पहिली बाईक, पहिली मोटरसायकल आपल्या मनामध्ये घर करून बसलेली असते. बाईक चालवताना दरवेळेस मला एक गाणं खूप आवडतं आणि ते मी सारखं गुणगुणत असतो की जवानी दिवानीमधलं ये जवानी ये दिवानी. तर अभिजित सरांना मी प्लीज रिक्वेस्ट करतो की हे गाणं त्यांनी आनंद आणि मस्त गावं. ये जवानी तारारूरू है दीवानी तारारूरू ए रा 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 ए zuu 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 zuu. ये जवानी है दीवानी, हाँ मेरी रानी, रुक जाओ रानी, देख जरा पीछे मुड़ के, चली कहाँ ऐसे उड़ के. गिली गिली अखा, गिली गिली अखा, गिली गिली अखा, बिली 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 गिली गिली अखा, गिली गिली अखा, गिली गिली अखा, बिली 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 बिली. ये जवानी है दीवानी, हाँ मेरी रानी, रुक जाओ रानी, देख जरा पीछे मुड़ के, चली कहाँ ऐसे उड़ के. बातें मुलाकातें करने की शाम है, ऐसे में है रूठना दीवानों का काम है. देखो तौबा तौबा बातें मुलाकातें करने की शाम है, ऐसे में है रूठना दीवानों का काम है. ये जवानी है दीवानी, हाँ मेरी रानी, रुक जाओ रानी, देख जरा पीछे मुड़ के, चली कहाँ ऐसे उड़ के. गिली गिली अखा, गिली गिली अखा, गिली गिली अखा, बिले 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 गिली गिली अखा, गिली गिली अखा, गिली गिली अखा, बिले 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 बिले. क्या बात है यार मित्रा, व्हॉट अ टेरिफिक परफॉर्मन्स. सॉलिड परफॉर्म केलास, म्हणजे खूप छान परफॉर्मन्सच्या बाबतीत 100%. लेट्स कम टू सिंगिंग. तर गाण्याच्या बाबतीत पूर्ण मुखडा जो होता हा खूपच फ्लॅट होता आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. तू खूप सुरेल छान गाणारा मुलगा आहेस. अंतरा म्हणून अंतरा खूपच सुरुवात होता कम्पॅरेटिव्हली. ये जवानी है दीवानी आ मेरी रानी ला 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 ला. अच्छा हे जे सूर लागायला पाहिजेत ना हे कुठेच लागले नाही. गेले गेले हा आता गेले, आता हा खूप खाली आहे, तुला खूप खाली पडत होतं. तर आपल्याला गाताना कुठे आपले सूर जात आहेत, कुठे आपल्याला अवघड पडतं आहे हे माहिती पाहिजे आणि तिथे आपण फोकस करून व्यवस्थित ते सूर लावले पाहिजेत. हां ओके, आता प्रयत्न कर परत एकदा. हे ये जवानी तारारूरू है दीवानी तारारूरू ए रा 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 रा. आता गिली गिली हा डायरेक्ट म्हण. गिली 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 अखा, गिली गिली अखा, गिली गिली अखा. आता कसं सुंदर आलं, आता परफेक्ट आलं. म्हणजे तुला माहिती आहे की सुरात कसं गायचं, तुला फक्त फोकस नाही तिकडे. अभिनय परफॉर्मन्स हे पाहिजे नाही अशातला भाग नाही, परंतु पहिलं गाणं मग अभिनय बरोबर असं इथे आलं पाहिजे आता यापुढे. हां, येस, ऑल द बेस्ट. थँक्यू.
अवधूत मी सगळं सांगितलंच आहे, त्यामुळे गाण्याविषयी वेगळं सांगायची गरज वाटत नाही आहे मला. परफॉर्मन्स अप्रतिम झाला. एका मर्यादेपर्यंत खूप परफॉर्मन्स छान, पण त्याला ते सोडून गाण्याकडे लक्ष द्यायचं असल्यामुळे करेक्ट जेवढं पाहिजे होतं तेवढं केलं. ओके. पण ओव्हरऑल छान परफॉर्मन्स दिलास तू आणि गायलाही छान. थँक्यू. थँक्यू. वंदनाताईंकडून नी मिळालाय आणि अवधूतकडून ध मिळालाय. थँक्यू. असं आहे अभि, की वर्गामध्ये गणिताच्या पेपरामध्ये शुद्धलेखनाच्या चुका या सगळ्यांच्या काढायच्या नसतात ना. त्याला गणिताच्या पेपरामध्ये शुद्धलेखनाच्या चुका काढतो ह्याचं कारणच तो 98% वाला आहे. जो 45% त्याला आम्ही कशाला सांगू गणिताच्या पेपरामध्ये शुद्धलेखनाच्या चुका. टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट मित्रा. क्या बात. आय विल. थँक्यू. ओके, मला सांग आता बाईकशी रिलेटेड हे गाणं होतं, मोटरसायकलवरून केलेली धमाल. तुझी मोटरसायकलशी निगडीत काही आठवण? अरे बापरे, माझी खूपच एक डेंजरस आठवण आहे या बाबतीतली. सुंदर मी होणारचा आम्ही प्रयोग करत होतो तेव्हा दिवाळीचे दिवस होते आणि तेव्हा ठाण्याला गडकरीला प्रयोग होता माझा. आणि तेव्हा बाईकवरनं मी निघालो, तेव्हा घोडबंदर रोडचं काम चालू होतं. माझा ॲक्सिडेंट झाला. तिकडे अक्षरशः काळोख होता, तिकडे दिसण्यासारखं काही नव्हतं आणि फक्त मी हेल्मेट घातलं नव्हतं, त्यामुळे मला इकडे 5-6 टाके पडले. मग मला गडकरीला नेलं, कारण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करून घेतलं नाही, कारण ती ॲक्सिडेंट केस झाली असती जर काही वाईट झालं असतं तर. तेव्हा प्रशांत दादांचा मला वाटतं पुढचा प्रयोग होता आणि तेव्हा त्यांना कळलं आणि त्यांनी सगळी अरेंजमेंट केली. नंतर 4 दिवसांनी मी जरा थोडा शुद्धीवर आलो, तेव्हा प्रशांत दादांनी मला स्वतः फोन केला होता. म्हणजे आता त्यानंतर मी काही वर्ष काम केल्यामुळे थोडा अनुभव आहे गाठीशी आणि मी अगदीच नवीन होतो आणि अशा वेळेला प्रशांत दामलेंचा मला हॉस्पिटलमध्ये फोन येणं आणि त्यांनी माझी विचारपूस करणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मित्रा, तू सांगितलेला अनुभव जरी खूप हृदयद्रावक वगैरे असला तरी यार तुमच्यासारख्या मुलांमुळे आणि तू असं सगळं सांगितलं याच्यामुळे आमच्यासारख्या मुलांना बाईक मिळत नाही. मी इतके वर्ष झाले आई बाबांना मागत होतो, त्याच्यानंतर आता त्यावेळेला वडिलांनी घेऊन दिली नाही आणि नंतर बायकोनी घेऊन दिली नाही. चांगला काहीतरी एक्सपिरियन्स सांगायचा ना. बाईकवरनं गेलो, मी उडालो, पोचलो लवकर, काहीतरी हे कशाला सांगितलं जातं. नाही अवधूत पण मागच्या आठवड्यात वगैरे आपला विषय झाला तेव्हा तू असं म्हणाला होतास की वहिनींना बाईकवरून घेऊन फिरायचो. ती कोणाची बाईक होती मग? ती आता काय नाही, त्या वहिनी पण वेगळ्या होत्या. त्या वहिनी कुठल्या? बरं अवधूत, आता विषय निघालाच आहे तर तुझा प्रवासातला एखादा अविस्मरणीय अनुभव? आयुष्यात लक्षात राहिलेला प्रवास जर का विचारशील तर 1996 साली सारेगमा होतं त्यावेळेला आणि कॉलेजचं माझं लास्ट इयर होतं. सारेगमाची नॅशनल लेवल इंटर कॉलेजेट स्पेशल शेड्यूल होणार होतं. ते दिल्लीला झालं, जिकडे मी इथनं मुंबईतनं पार्टिसिपेंट म्हणून गेलो होतो, मुंबई रिप्रेझेंट करत होतो. आणि त्यावेळेला मी ते शेड्यूल जिंकलो. ज्या वेळेला परत येत होतो ट्रेननी, तो प्रवास माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रवास असं मी म्हणेन. ह्याचं कारण की तोपर्यंतचा काळ हा खूप मोठा स्ट्रगल असलेला काळ होता. तर मला ही खात्री होती की हे शेड्यूल ज्या वेळेला टेलिकास्ट होईल त्याच्यानंतर माझा जो स्ट्रगल आहे हा खूप सोपा होणार. मी जिथे जाईन तिथे मला एक वेगळी ओळख मिळेल आणि देवाच्या कृपेने मुंबईत पोचल्यानंतर ते यश, ती सुबत्ता, तो मान व शोहरत, ते सगळं माझं वाट बघत होतं मुंबईमध्ये. त्या प्रवासाच्या शेवटी मुंबईमध्ये रिसीव्ह करायला एक छान लाईफ माझ्यासाठी उभं होतं. त्यामुळे तो प्रवास माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रवास. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये की तू स्पर्धक म्हणून सुरुवात करून आज सारेगमप सारख्या मंचावर इतकी वर्ष इतक्या यशस्वी रीतीने आणि सगळ्यांचा लाडका परीक्षक म्हणून काम करतोयस. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. नक्कीच. म्हणजे ह्याच प्रवासाला एक छोटंसं दुसरं रूप द्यायचं म्हणलं तर त्या पार्टिसिपेंटच्या खुर्चीपासनं ते जजच्या खुर्चीपर्यंतचा हा जो प्रवास आहे हा मला सगळ्यात छान मस्त वाटतो, सारेगमाच्या मंचाशी निगडीत असलेला. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. त्यामुळे अभिजित, आता पुढच्या तुझ्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. थँक्यू. टेक केअर. थँक्यू सो मच. थँक्यू. सारेगमपा